अमरावती जिल्ह्यामधल्या तिवसा तालुक्यात भूकंपाचे धक्के। शिवणगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के। भूकंपाचे धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। मालेगावच्या डोंगराळेमधील घटना मानवतेला काळिमा फासणारी। मंत्री आदित्य तटकरे यांची प्रतिक्रिया। पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेमधून 10 लाख रुपयांची मदत। तटकरेंची माहिती। मालेगावच्या डोंगराळेमधील घटनेच्या निषेधार्थ डांग सौंदाणे गावामध्ये विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा कॅन्डल मार्च। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी। गोंदियामध्ये मागील आठवड्याभरापासून थंडीचा कडाका। थंडी वाढल्याने बाजारामध्ये गरम कपड्यांची मागणी वाढली। गरम कपडे घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी। सोलापूरच्या करमाळ्यामधील शेतकऱ्यांना केळीच्या बागांवर रोटावेटर फिरवला। उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल। समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे केळी उत्पादक निराश। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये चोरीच्या घटना। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। संविदणे परिसरामधील रोहित्र चोरीला। मुंबईतील माजी फुटबॉलपटूंचा मृतदेह पालघर तालुक्यामधल्या मेंढवण खिंडीमधल्या जंगलामध्ये सापडला। सागर सोरटी असं खेळाडूचं नाव। मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळल्याने एकच खळबळ। तुळजापूरमधील जेळकोटजवळ दागिने आणि पैशांच्या वादातून महिलेची हत्या। आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात। नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल।